नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये लटकनचे 3 प्रकार बघणार आहोत. तरी तर मी लाल कलरचा जो कपडा घेतला आहे तो 3.5 बाय 3.5 आहे. तर अशा पद्धतीने तो फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि त्याचे सेंटरला चुनी करून मी शिवून घेतलेला आहे. तर हा 2.5 बाय 2.5चा हा हिरवा कपडा आहे. त्यावर सेंटरला मी हा पीस बसवून अशा पद्धतीने शिवून घेतला. त्यानंतर आपल्याला असा फोल्ड करून परत हिरव्या पट्टीवर आपल्याला शिलाई घ्यायची आहे. नंतर उलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही कोपरे शिवून घ्यायचे आहेत त्रिकोण. असा त्रिकोण तयार होईल. त्यानंतर एक्स्ट्रा आपला कपडा कट करून त्यावर एक दोरी घेऊन आपण सेंटरला दोरी जोडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे. तर हे लटकन अतिशय सुंदर दिसतं, अगदी फुलाच्या कळीसारखं दिसतं हे. तर असे लटकन आपण ब्लाऊजला, लहान मुलींच्या फ्रॉक्सना किंवा ब्लाऊजचे लटकन म्हणून पण आपण यूज करू शकतो. खूप सुंदर हे झालेलं आहे, कळीसारखं दिसणारं हे लटकन. तर यापुढचं आपण दुसरं लटकन पाहूयात. तर हे आहे हिरवं कापड, एकच घेतलेलं आहे या ठिकाणी. तर त्याचं मेजरमेंट 3.5 बाय 3.5 आहे. तो अशा पद्धतीने त्रिकोण करून मी ते स्टिच करून घेतलेलं आहे आता. तर मी आत्ता जशी फोल्ड केली तशीच फोल्ड करून आपण या ठिकाणी दोरी लावणार आहोत. तर इथे ही दोरी पाईप जोडून घ्यायची आहे, अशी फोल्ड करायची आहे मध्ये आणि सरळ शिवून घ्यायचं आहे. तर हे अतिशय झटपट होणारं हे लटकन आहे सिंगल पीसमध्ये. तर हे सुद्धा पाहू शकता तुम्ही. यामध्ये आपण डबल कलरमध्ये पण करू शकतो. मी पुढच्या व्हिडिओजमध्ये मी काही लटकन अजून वेगळे दाखवणारच आहे. खूप सुंदर असे लटकन झालेले आहे. तर आपलं हे तिसरं लटकन घेते मी इथं करायला. तर हा जो राऊंड शेपचा पीस आहे तो 3 इंचाचा आहे, 3 बाय 3 इंचाचा. तर त्याला मी असा राऊंड शेपचा आकार देऊन शिवून घेतलं साईडनं. तर हे असे दोन्ही पीस साईडनं शिवून घ्यायचे, त्यानंतर उलटवून घ्यायचे आहेत. तर हा 5 बाय 2.5चा पीस होता, दुसरा साडीच्या काठाचा होता तो. तर इथे मी दोन्ही पीस साईडला कटिंग करून घेतले. त्याला आता उलटवून घ्यायचं आहे. ते उलटवून ठेवले मी साईडला इकडे. त्यानंतर आपण या 2.5 बाय 5च्या पीसवर आपण डबल फोल्ड करून थोडंसं वन साईड आपण मार्जिन सोडणार आहोत. उलटवून घ्यायचा आहे हा पण पीस. असं उलटवल्यानंतर यामध्ये आपल्याला छोटेसे कात्रण जे होते ते त्यामध्ये आपण भरणार आहोत. त्यानंतर याला पॅक करून घ्यायचं आहे, साईडनं शिवून घ्यायचं आहे. दोरीसाठी थोडीशी जागा सोडायची आहे आतल्या साईडनं. तर इथे मी लेस लावून घेते. चारही बाजूला आपल्याला ही लेस पूर्ण लावून घ्यायची आहे स्क्वेअरमध्ये. असे काठपदराच्या साडीच्या किनारी असतात त्याचे लटकन अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतात. याला मनी पण यूज करू शकतो आपण, गोल्डन मनी. तर हा पीस मी कट करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला हे राऊंड शेपचे पीसेस दोन कटिंग करून घ्यायचे 2 भागामध्ये आणि यालाही आपण छोटीशी दोरी लावणार आहोत. अशा पद्धतीने ही दोरी इथे लावून सुंदर असं छोटे छोटेसे लटकन करणार आहोत. हे लटकन खूप सुंदर होणार आहे, बघू शकता. ते लेसच्या साईडला मी जागा थोडीशी सोडलेली होती, तिथे आपण दोरी लावून घेतलेली आहे. नंतर आपण हे 3 छोटे छोटे लटकन जोडून घेतले ह्या मोठ्या लटकनला.
तर सुंदर असं हे लटकन तयार झालेलं आहे, पाहू शकता. तर यातलं कुठलं लटकन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.